तर चला मला सगळेजण म्हणले सोनी तू गाडी शिक, तुला लय लांब जायचंय, चालत चालत जावं लागतंय, म्हणून म्हणलं आज शिकावं गाडी. आता पप्पाला म्हणलंय शिकव पप्पा गाडी, तर पप्पा म्हणाले मलाच येत नाही, तुला कुठली शिकवू. चांगला रस्ता, आता इथं चांगला रस्ता दिसतोय का कुठं? हाय का चांगला रस्ता? त्याला कोण म्हणून का चांगला? खड्ड नाही, आपटले तर सापडायचं बी नाही. पप्पा शिकवतो का नाही रे गाडी? मलाच नाही रे बघा. का र? आपल्या पप्पाची आहे बघा गाडी, खराब झाली त्याने आताच नीट केली, मग म्हणलं आपलं शिकव. हो का पडली बघा बरं, तिला पण नवजलं की लगेच झालं तिचं बी काहीतरी घोटाळा झाला. आता ही तर बघितलीच असेल की तुम्ही गाडी लय वेळा. बापाला म्हणले राहू दे मला, ती म्हणले आता शिक, तुला ठेव नाहीतर येत. आता शिकव म्हणले, आता काय करतोय काय माहिती, शिकावंच लागेल की आता, लांब जायचंय म्हणल्यावर. त्या व्हिडिओमध्ये बघितलं नव्हतं का किती लांब चालत जावं लागतंय आणि गाड्या पण सापडत नाहीत. त्याचं काहीतरी चाललंय काम, काहीतरी नीट करतोय, शिकवतो तर म्हणलंय, आता काय माहिती काय करतो. पोरांना पण शाळेत आणायला जायला होईल की आता. बघा आता ती केवढं लांब शाळा आहे, कुठं गेली? हां ती बारकं दिसतंय तिथं, खांब दिसतंय तिकडं. शिकवतो म्हणलं, आता बघू थोड्या वेळाने, अजून काहीतरी काम चालू आहे गाडीचं, करतोय, नाहीतर आपटायचं अजून दुष्काळ 13 महिना काहीतरी. तर जेवण बिवण सगळ्यांचं झालं असेल म्हणजे मला वाटतंय. माझं नाही झालं आणखी जेवण, म्हणलं पोरं आल्यावर जेवण करा. बाप्पा म्हणलं होतं मी जातो पोरांना आणाय, पण म्हणलं नको, म्हणलं राहू दे, म्हणलं मी जाते, कारण लांब आहे ना. येते त्याला गाडी, पण शिकवायला येत नाही त्याला गाडी. त्याला कशी येते रे भावा? आपली शिकायची म्हणजे थांबा, आता तुझ्या जवळच येऊन तुला बोलते, आपापली शिकायची कारण तसं गरीबाला लेकराला. हा शिकन ती पडन त्यालाच लागन, मी कशाला लागून घेऊ पडत? कारण तसं तुला शिकायचं तू लागून घे, पडली तर तुला लागन. म्हणजे हा म्हणजे मी पडले तर तुझ्यावर नाही यावं म्हणून, हाय की नाही? तुला शिकायची तर तू शिक. तर आमचा पप्पा बी माझी लय माया करतोय बरं का. शिक ना, बरं बघू आता, शिकते बघू, ट्राय तरी करते. असं भीती वाटते मनात ना, पण ट्राय करते. आता काय ह्याने कसली गाडी नीट केली काय माहिती. आताच मला म्हणतोय की नाही का पडली तर माझं नको यायला. तर बघू आता चालवून बघते, ट्राय करते जरा. हो का, माझं नाव घेतलं की गाडीच बंद पडते. तुझ्या नशिबातच नाही शिक. माझ्या नशिबातच नाही म्हणतं शिकायचं. नशिबात नसतं हो, आपण घडवायचं असतं. ती सायकल पण येत नाही मला. सायकल कधी शिकता भावाने कधी घराच्या बाहेरच काढलं नव्हतं. शाळा सोडली, आश्रम मध्ये शाळा शिकलो, शाळा सोडली, भावाने कधी घराच्या बाहेरच निघून दिला नाही. लय जाचव मला, लय जाच होता, घराच्या बाहेर निघायचं नाही. काय म्हणजे घरात आपल्याला सगळं भेटत होतं. काय खायला आण म्हणलं बाप्पा आपण, चला की बाहेर जावं जेवण करायला, काय हॉटेलचं खावं वाटलं की बाप्पाने घरीच आणून द्यायचं. चला आपण पिक्चर बघायला जाऊ म्हणलं की घरात टीव्हीच, बाहेर काय बघायची गरज आहे, पिक्चर घरात बघायचा. ती पहिलं नव्हतं का हे होतं काय म्हणतात, डिश काय नाही सीडी काहीतरी असं होतं. सीडीचं देणार पप्पा पहिलं, हां सीडी, त्यात कॅसेट टाकायचं आणि बघायचं. तर पप्पाने कॅसेट आणायचं, ही घ्या कॅसेट, रात्रंदिवस त्याला बघत बसा. 6च्या नंतर कुठं बाहेर जायचं नाही, कधी फिरायचं नाही, पोरींच्यात कधी फिरायचं नाही. मैत्रीण मोजकीच असावी, एखादी असावं मैत्रीण, ती पण लय लांब, कधी तिच्या घरी जावं कधी यावं. म्हणून असलं काय गाडीन बिडीन शिकायचं, सायकलीन. बघा चालवतो आणि मला चालवून देत नाही. ट्राय करतोय, चालू झाली चांगली चलते. त्याला बी काळजी आहे की पडली बिडली तर मोडली तर आपण काय करायचं, यावायचं टेन्शन. झालं आता काम आवरले, कपडे बिपडे धुतले, पोरांना आणायला जायचंय. तर ती काल चुकून गेलं तर माझ्याकडून 26 जानेवारी, तर मला कळलंच नाही. शिकू का? शिकते आता 5 मिनिटं जरा. माझ्यासाठी असं करा, देवाचा पाया पडा, सोनीला गाडी येऊ. जवळ आली की काय होत आहे, जवळ आली की बाप्पा, मी जवळ गेले गाडीची की बंद पडते, आम्ही लांब गेले की चालू होती. बाप्पा म्हणतो लगेच हा ये,
आणि जवळ गेले की बंद पडती. काय बाबा नशिबातच, हां बाप्पा म्हणतो तेच करा, नशिबातच नसतं माझ्या गाडी चालवायचं. आणि ॲक्टिवा घ्या आणि कशाला घ्या, मला सायकल पण येत नाही तरी पण मी प्रयत्न करणार 100%. मला 8 दिवस 15 दिवस लागू द्या. हो का? आणि मी जर लय लांब गेले आणि असं भलं चालू करावं लागलं असं तर कवा करू. आणि कोणच नाही असल्या माळात तर कुणाला मदत मागू, केवढं चालू करून द्यावं म्हणून. आणि आता असला रस्ता आहे, मलाच प्रश्न पडला आता शिकण कसं. आणि बाप्पा म्हणतो तळ्यात जा शिकायला. आता तळ्यात तर खडकन बिडकन मी तर पडले तर फुटलं तर काय माझी याददाशत जाईन. तू काम केलंय का बिघडवलंय र? हेच कुठं काय काम केलेलं? स्टार्ट हेच नाही होय केलं, त्याला नाही, लाईटीचं केलं तर वाटतं ना. मी फक्त लाईटीला ती लाईट लागत नव्हती तीच. आणि लाईट चालू केली आणि असं आहे बघा. पोरं आता किती वाजले, पोरांना जायचं. तर चला, चांगला तुमचा सपोर्ट पण मिळतोय मला. आणि मला कुणाविषयी काय बोलायचं नाही बघा, सगळ्याविषयी चांगलंच बोलायचं आहे बघा. हो का, मी लांब आले की चालू होती, तू मग नंतर बंद करत नाही ना रा. मी कशाला बंद कर? आणि मग कसं काय बंद पडतंय आणि मी गेले की बंद पडते बाई. माय तर जास्त मी तर काय चांगलीच आंघोळ केली की सकाळी आंघोळ बिंघोळ करून काम बी आवरून सकाळ लवकर सगळं काम आवरून आमच्या इथं घर झाडू बिडू मारून म्हणजे सगळं स्वच्छता बिच्छता. असं पण नाही की मी पारुशी आहे आणि तिथं गाडीपाशी गेली की गाडी बंद पडते नाही असं. तर पोराला आणायला कधी जाणार आहे? जायचं आहे की आता. किती वाजता? 1 वाजता जायचं आहे ना. जाणार हळूहळू 1:30 वाजेची कपडे. मध्ये चिखल असेल ना? कुठं? हां पुढं त्या तळ्याच्या पुढं असेल बघ चिखल. बाप्पा जाणार होता पण आता गाडी पाऊस पडलाय लय. पाणी साठलं होतं इकडं, लय पाणी साठलं होतं, चिखल बी झालाय. रानाकडची गावच तशी ती गावाकडची रानात काय गावाकडची रस्ता तसा असतात हो, कारण माती असते, चांगला रस्ता नसतात. तिकडं आहेत की दुसरीकडे चांगलं, पण आम्ही लांब राहतोय म्हणून रस्ता असा आहे. ही आमच्या आत्या मामांचं घर आहे बघा. आमच्या घरी आहे ना, आमच्या घरी म्हणजे आमचं घर ज्या ठिकाणी आहे ना त्या ठिकाणी आहे चांगला रस्ता, हायवे डांबरीकरण आहे चांगलं. तिथनं मी सुद्धा गेले असते, शिकले असते गाडी. तर चला आल्यावर मी ट्राय करणार आहे गाडी शिकायला. इथंच थांब बाप्पा, मी येऊस तर इथंच थांब, तवर चांगली गाडी नीट कर. तर मी जी काय एवढं दाखवलं ना, ही माझं रान आहे. तर ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते मी ती कुणाचं रान आहे आणि माझं रान कुठं आहे ती. जणांना वाटतंय सोने म्हणजे चांगलं आहे. हां माझं सगळं चांगलंच आहे, असं काय नाही. म्हणजे असं असतात काही दिवस अशा असतात, काही दिवस तसे असतात, म्हणून काही टेन्शन नाही. तर चला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझं पण रान दाखवते आणि हे रान कोणाचं आहे ती पण सांगते. तर चला बाय.